नमस्कार. मी सुजाता सुनील रत्नपारखी, इयत्ता 8वी क. भारतीय परंपरेत गुरुला देव मानतात. गुशब्दस्त्वंध कार्य स्यात् ऋषब्दस्त निरोधके अंधकार निरोधित्वाद गुरुरित्य भिधीयते. याचाच अर्थ असा की अज्ञानरूपी अंधकाराचा निरोध करणारा गुरु होय. प्राचीन काळापासून संदीपनी श्रीकृष्ण, द्रोणाचार्य अर्जुन ते गोखले गांधीजी किंवा रामकृष्ण विवेकानंद ह्यांच्यापर्यंत आपल्याला भारतामध्ये गुरुशिष्य परंपरा दिसून येतात. त्यातलीच एक जोडी म्हणजे आचार्य चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य. भारताला एक संघ करण्यासाठी पहिला यशस्वी प्रयत्न करणारे ह्या जोडीची मी एक कथा सांगते. चंद्रगुप्त मौर्याने सेल्युलस निकेटरचा पराभव केला. त्यामुळे सेल्युलसने चंद्रगुप्ताशी तह करण्याचे ठरवले. तहाची कलमे मांडण्यासाठी सेल्युलसने त्याचा वकील मॅगॅस्थनीस याला चंद्रगुप्ताकडे पाठवले. चंद्रगुप्ताचे सर्व व्यवहार हे त्याचे गुरु आचार्य चाणक्य यांच्या विचारविनिमयानुसार चालत असत. त्यामुळे चंद्रगुप्ताने मॅगॅस्थनीसला त्याच्या गुरूंकडे पाठवले. तेव्हा तहांची कलमे ठरली. नंतर काही खाजगी बोलणी करण्यापूर्वी आचार्यांनी पहिली समई विझवली व दुसरी लावली. हे सर्व मॅगॅस्थनीस काळजीपूर्वक पाहत होता. तेव्हा शेवटी निरोप घेताना त्याने विचारलं की आचार्य, तुम्ही पहिली समई विझवून दुसरी समई का लावली हा प्रश्न माझ्या मनात आहे. तेव्हा आचार्य म्हणाले की या पहिल्या समईतलं तेल हे माझ्या राज्याच्या मालकीचं आहे. त्यामुळे ते मी माझ्या खाजगी कामासाठी वापरू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या मालकीच्या तेलाचा दिवा लावला. हे उत्तर ऐकून मॅगॅस्थनीस चकित झाला. ज्या राष्ट्रातील गुरु आपल्या राष्ट्राचा व राष्ट्रीय संपत्तीचा एवढा बारीक विचार करतात ते राष्ट्र नक्कीच महान होणार असं मॅगॅस्थनीसच्या मनात आलं. आपल्या गुरुवर पूर्ण विश्वास व निष्ठा ठेवणारा चंद्रगुप्तासारखा शिष्य व तेवढ्याच तळमळीने आपल्या राष्ट्रासाठी झटणारा चाणक्यांसारखा गुरु जर आपल्या देशात असेल तर आपला देश नक्कीच प्रगतीपथावर जाऊ शकतो. आणि आपणही त्यात आहोत का हा विचार आपण आज गुरुपौर्णिमा निमित्ताने केला पाहिजे. धन्यवाद.